काय होत आहे मावशी, कधी कधी असं होतं ना, शिळा भात उरला की आपल्यालाच खावं लागतं. म्हणून सगळ्यांसाठी हा खास बेत आज मी घेऊन आली आहे. लगेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शिळ्या भातापासून एवढी भन्नाट आणि अप्रतिम आणि सोपी रेसिपी मी इथे बनवली आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, एवढी सोपी आणि भन्नाट रेसिपी आहे. एकदा जर बनवली तर परत परत बनवसाल आणि तुमचे मुलंही आवडीनं खातील आणि घरातली सगळे माणसं हे आवडीनं खातील. हा बेत तुम्ही नाश्त्याला बनवू शकता किंवा दुपारी छोट्याशा भुकेसाठी बनवू शकता. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. मी रात्री उरलेला भात घेतला. त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं तसेच चणे होते, ते ॲड केले. असेल तर ॲड करा, नसेल तर नाही टाकलं तरी चालते. मस्त मिश्रण हा एक साईड एका भांड्यात काढून ठेवायचं. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आपल्याकडे आहे तेवढ्या भाज्या टाकायच्या आणि त्यामध्ये तांदूळ पीठ, कॉर्नफ्लॉवर पीठ किंवा गहू पीठ तुम्ही ॲड केलं तरी चालते. माझ्याकडे तांदूळ पीठ होतं म्हणून मी त्यामध्ये ॲड केलं. तेवढ्या भाज्या ॲड करायचं, लाल तिखट टाकायचं, आहे तेवढे थोडे मसाले ॲड करायचे आणि मस्त असं घट्ट बॅटर, जसं इडलीचं आपण बॅटर करतो ना, त्या प्रकारे हे बॅटर करायचं. हवं तेवढं पाणी टाकायचं. आपल्याला कन्सिस्टन्सी कळते आणि आपल्या सोयीनुसार हे बॅटर रेडी करायचं. बघा, दोशाचा मी तवा घेतला, पाणी टाकलं, छान गरम केला आणि नंतर त्याच्यावर तेल टाकलं आणि मस्त छोटे छोटे असे त्या उरलेल्या भातापासून असे थालीपीठ बनवले. माझा तवा मोठा होता म्हणून मी असे 3 थालीपीठ रेडी केले. तुम्ही एकही मोठं थालीपीठ रेडी करू शकता. एवढी भन्नाट आणि जबरदस्त रेसिपी ही होते ना, नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी झाली होती. आता ही रेसिपी एकदा तुम्ही बनवली तर परत परत शिळा भात हा मुद्दाम ओरसाल आणि नेहमी नेहमी ही रेसिपी बनवून खासाल. तर नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि साधी आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थोडासा मी इथे चाट मसाला नव्हता म्हणून मॅगी मसाला ॲड केला, तर त्याची दुप्पट चव वाढली. एवढी सुंदर आणि सोपी साधी रेसिपी, मस्त क्रिस्पी, दोन्ही साईड असे भाजू द्यायचे. क्रिस्पी होतात, दिसायला सुंदर, आकर्षक. यामध्ये तुम्ही फूड कलरही ॲड करू शकतात. फूड कलर ॲड केला तर मुलांना छान कलर दिसतो आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसतात आपले थालीपीठ. खायला मस्त लागतात. जबरदस्त भन्नाट अशी रेसिपी. बघा, करता करता माझ्या मुलांनी एक खाल्लं. बघा किती मऊ सुशित झाले. नक्की